खरं तर कुठल्याही भारतीयासाठी योग किंवा योगासन ही नावं अपरिचित नाहीयेत. पण आनंदाची गोष्ट ही आहे की आता जगभरामध्ये योगाचं नाव अतिशय सुप्रसिद्ध झालेलं आहे. असंख्य लोक योगासनांचा फायदा करून घेत असतात. पण असं असलं तरी सुद्धा योग म्हणजे नक्की काय, त्याचे नक्की किती वेगवेगळे प्रकार आहेत, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती असतंच असं नाही. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं हे दुसरं वर्ष. यामुळे जगभरात योग साधनेला महत्त्व आलंय हे नक्की. पण भारतात आणि जगभरातही योग साधनेचं महत्त्व काही कमी नव्हतंच. पण हळूहळू योगचं योगा झालं आणि त्यातही कालांतराने बदल होत गेले. योग योगात अनेक आसनं दिली गेली आहेत. साधारण 120 प्रकारची वेगवेगळी आसनं हल्ली केली जातात. योगासनांमुळे अनेक व्याधींना लांब ठेवता येतं हे सिद्ध झालंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही योग साधनेचं महत्त्व वाढलेलं दिसतं. योग करताना ते जितकं शांत हळूहळू असेल तितकं चांगलं. यात मनस्वास्थ्यावर जास्त जोर दिला जातो. पॉवर योगा योग नंतर पॉवर योगाने आपलं स्थान बळकट केलं. योग साधनेचं महत्त्व तर आहेच, पण त्याचे झटपट फायदे मिळवण्यासाठी पॉवर योगाचा जन्म झाला. जुन्या आणि नव्याचा मिलाफ म्हणजे पॉवर योगा. यात व्यायाम करताना खुर्ची, बॉल यांचाही वापर केला जातो. यात तुमच्या शरीराला जास्त ताण दिला जातो आणि मुळात शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी पॉवर योगा केला जातो. अंडर वॉटर योगा जमिनीवर योगा तर होताच, तो आता अंडर वॉटरही होऊ लागला. जमिनीपेक्षा पाण्यात व्यायाम करणं अवघड असतं. त्यात जास्त स्टॅमिना लागतो, जास्त ऊर्जा लागते. पण जमिनीवर केली जाणारी सगळी आसनं पाण्यात शक्य होत नाहीत. शिवाय जमिनीवर जास्तीत जास्त वेळ एका आसनात बसता येतं, तेही पाण्यात शक्य होत नाही. पण त्यातही शरीर बळकट करण्यासाठी, स्टॅमिना वाढवण्यासाठी अंडर वॉटर योगा केला जातो. पण जास्त वेळ पाण्यात राहिल्याचेही दुष्परिणाम आहेतच. आता पाण्यात योगा होऊ शकतो तर हवेत का नाही? यातूनच एरियल योगाचा जन्म झाला. लांबच लांब कापड किंवा दोरीच्या सहाय्याने हे व्यायाम केले जातात. अधांतरी ही आसनं केल्याने बघायला ही अतिशय चित्तथरारक वाटतात, पण करायला ती तेवढीच अवघड आहेत. एकाग्रता आणि स्टॅमिना यांची कसोटी पणाला लावणारा हा योगाचा प्रकार. अँटी ग्रॅव्हिटी योगा अजून भारतात जरी या प्रकारच्या व्यायामाची एवढी प्रचिती झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या अँटी ग्रॅव्हिटी योगा जोमात सुरू आहे. विशिष्ट प्रकारचं कापड, ज्याला हॅमॉक म्हणतात, त्याची लांबी, रुंदी हे सगळं ठरलेलं असतं. या कापडाला छताशी लावून त्यात योगाचे व्यायाम केले जातात. त्याचं जमिनीपासून असणारं अंतरही ठरलेलं असतं. या प्रकारातही जास्त मेहनत लागते. असं अधांतरी व्यायाम करणं सोपं थोडेच असणार आहे. आईस योगा योगाचा उदयोन्मुख प्रकार म्हणजे आईस योगा, अर्थात बर्फावर केले जाणारे व्यायाम. यात जी आसनं जमिनीवर शक्य आहेत ती सगळी आसनं बर्फावर करणं शक्य आहे. अर्थात जमिनीपेक्षा या प्रकारचा योगा करणं कठीणच. बर्फाचे चटके सोसत घसरण्याची भीती न बाळगता हा योग प्रकार करावा लागतो. अर्थात यासाठी आधी सगळी आसनं जमिनीवर शिकून मग त्याचे प्रयोग बर्फावर केले जातात. शिवाय जसजसा बर्फ वितळत जाईल त्याची पकड कमी होते आणि त्यावर आसनं करणं अधिक अवघड होऊन बसतं. तर हे आहेत सध्या अस्तित्वात असलेले योगाचे काही प्रकार. खरं तर थोड्याफार फरकाने सगळे सारखेच. मुळात काय, कुठल्याही प्रकारची आसनं करा, ती योग्य असावीत आणि खरं तर नियमित व्यायाम करणं महत्त्वाचं, नाही का? अर्पिता विद्वांस, ABP माझा.